बातम्यामध्ये सदैव अग्रस्थानी आणि महाराष्ट्रातही नंबर 1। आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज 1। अकोल्यात बनावट नोटांची रॅकेट उद्ध्वस्त, 3 आरोपी जेरबंद, 97,000च्या नकली नोटा जप्त। दिनांक 18 जुलै रोजी अकोला स्थानिक शाखेने भारतीय चलनातील बनावट नोटांची रॅकेट उद्ध्वस्त करत 3 आरोपींना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून 97,000 रुपयांच्या 500 रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत। या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन लेवरकर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे गुडदी परिसरातील अलियाबाद रोडवर सापळा रचून चंदन भीमराव खंडोरे वय 43 राहणार गुडदी याला ताब्यात घेण्यात आले। त्यांच्याकडून 500 रुपयाच्या 21 बनावट नोटा जप्त करण्यात आल्या। चौकशीत या नोटा जहिरुद्दीन जबीरुद्दीन राहणार पठाणपुरा मूर्तिजापूर यांच्याकडून घेतल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी मूर्तिजापूर येथील आसरा फाटा परिसरातून त्याला अटक केली। त्यांच्याकडून 500 रुपयाच्या 173 बनावट नोटा जप्त करण्यात आल्या। पुढील तपासात विठ्ठल संजय वारोकर वय 35 राहणार गुडदी यालाही ताब्यात घेण्यात आले। त्यांनी या बनावट नोटांना बुलढाणा जिल्ह्यातील डोणगाव येथील एका व्यक्तीकडून आणल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले। या तिन्ही आरोपींविरुद्ध सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून बनावट नोटांच्या या रॅकेटमागील मुख्य सूत्रधार आणि इतर साथीदारांचा शोध सुरू आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अप्पर पोलीस अधीक्षक डी चंद्रकांत रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन लेवरकर आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली। महाराष्ट्र न्यूज 1 साठी संपादक इस्माईल शेख, अकोला। महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी व महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज 1 या चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनला प्रेस करा। धन्यवाद।